श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पितृपक्ष आजपासून सुरू झाला आहे. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये श्राद्धविधी हे असतात. तर आता जेव्हा आपण पितरांसाठी जेवण बनवत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर पितरांचे जेवण बनवत असताना त्यामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश आपण करायला हवा, तसेच कोणत्या भाज्या टाळायला हव्या, तसेच जेवणाचे ताट कसे असावे, नैवेद्य कसा दाखवावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पितृपंधरवाड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत असा 15 ते 16 दिवस पितृपक्ष असतो. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात. श्राद्धविधीमध्ये पितरांना नैवेद्य, पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केले जातात. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार 4 ऋण सांगितले गेले आहेत. देवऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि समाज ऋण. हे 4 ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता पिता निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांमध्ये देखील आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे. आता आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्धविधी करायचाच आहे, पण त्यासोबत आपल्याला आणखीन एक काम करायचं आहे. तर आपल्याला 4 पोळ्या बनवायच्या आहे किंवा 1 पोळी बनवली तरी पण चालेल. मग तिचे तुम्ही 4 भाग करू शकता किंवा अगदी तुमच्या पितरांचे जेव्हा श्राद्धविधी असेल त्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल. यामुळे आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो, तसेच पितरांना मोक्षप्राप्ती देखील होत असतो. ज्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद असेल त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आता आपल्याला पहिली पोळी ही गोमातेला खाऊ घालायची आहे. तुमच्या इथे जिथे जवळपास गोमाता असेल तिला तुम्ही पहिली पोळी खाऊ घालू शकता. तसेच त्यानंतर दुसरी पोळी ही आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आता कुत्र्याला जेव्हा आपण पोळी खाऊ घालतो तेव्हा आपण म्हणायचं आहे, यमदेवाच्या मार्गांचे अनुसरण करणारे श्याम व सबल हे 2 कुत्रे आहेत. त्यांना मी या अन्नाचा भाग देत आहे, त्यांनी तो ग्रहण करावा. यालाच कुकरबली असे म्हणतात. तुम्हाला जर काळा कुत्रा मिळाला तर आवर्जून काळ्या कुत्र्याला तुम्ही हे खाऊ घालावे, आणि जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही 2 कुत्र्यांना देखील अशा प्रकारे पोळी ही खाऊ घालू शकता. त्यानंतर तिसरी पोळी आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे. कावळ्याला जेव्हा आपण पोळी खायला देतो तेव्हा आपण म्हणायचं आहे, पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी माझ्या या भोजनाचा स्वीकार करावा. धर्मग्रंथामध्ये या विधीला काकबली असे म्हटले जाते. त्यानंतर चौथी जी पोळी आहे ती पोळी आपल्याला भिकारी असेल किंवा याचक असेल, आपल्या दारावर येणारी कोणतीही व्यक्ती असो, तिला तुम्ही चौथी पोळी ही द्यायची आहे. आपण जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात करतो तेव्हा पहिली पोळी बनवतो तेव्हाच आपण हे 4 भाग करू शकता. आता या चपातीवरती तुम्ही थोडंसं गूळ, तसेच थोडीशी हळद, तसेच थोडंसं शुद्ध तूप देखील टाकू शकता. आणि अशी चपाती आपण गाय, कुत्रा, तसेच कावळा आणि दारावर येणारी कोणतीही व्यक्ती याला तुम्ही देऊ शकता. यामुळे आपल्या पितरांनाच अन्न दिले असे होते, कारण पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पित्र हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या जवळ येतात. मग कावळा असेल, कुत्रा असेल, गाय असेल किंवा एखादा याचक असेल, त्या रूपामध्ये देखील आपले पित्र पृथ्वीवरती येतात. त्यामुळे आपल्या दारावरती येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. तसेच गाय, कुत्रा, कावळा यांना देखील आपण अन्न हे द्यायचंच आहे. याचा वाटा पितरांना मिळतो आणि आपल्या पितरांना सद्गती मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात. आता आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांसाठी आपण जेवण बनवत असतो, श्राद्धविधी असतो, तेव्हा आपण कोणतं जेवण बनवावं. तर या जेवणामध्ये आपल्याला दुधाची खीर ही प्रामुख्याने बनवायची आहे. दुधाची खीर बनवताना काही ठिकाणी त्यामध्ये धान्यांचा वापर केला जात नाही, म्हणून शक्यतो तरी आपण शेवयाची खीर ही बनवावी. तसेच डांगराची भाजी ही देखील त्यामध्ये महत्त्वाची आहे. डांगराला काशी फळ देखील म्हटलं जातं. डांगर व भोपळ्याची भाजी देखील बनवावी.
आता अगदी तुमच्या पितरांना मांसाहार आवडत असेल तरीही आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये मांसाहार हा निषिद्ध करायचा आहे। मांसाहार हा घरामध्ये चुकूनही बनवायचा नाही। आपण शाकाहारी सात्विक जेवण करायचं आहे। तसेच पितरांना देखील आपण सात्विकच जेवण द्यायचं आहे। आता पितरांसाठी जेव्हा आपण हा नैवेद्य बनवत असतो त्यामध्ये देखील कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही। आपल्याला वाटते की कांदा लसूण टाकल्यामुळे जेवणाला देखील टेस्ट येते, पण आपण ते करायचे नाही। तसेच या जेवणामध्ये पुरी, कचोरी, भजे आणि उडदाचे वडे विशेष मानले जातात। उडदाचे वडे पितरांच्या जेवणामध्ये नसतील तर ते जेवण अपूर्ण मानलं जातं। त्यामुळे आपण या जेवणामध्ये उडदाचे वडे हे आवर्जून बनवायचे आहे। आता हे जेवण बनवत असताना यामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश आपण करावा, तर त्यामध्ये आपण गिलके, कारले, गवार, भेंडी, मेथी, चक्की, डांगर, मुगाची उसळ, चवळी, भात, खीर, पुरी, भजे, उडदाचे वडे या सर्व पदार्थांचा आपल्याला यामध्ये समावेश करायचा आहे। तसेच तुम्ही चपाती बनवू शकता किंवा त्याऐवजी पुरी बनवली तरी पण चालेल। आता प्रत्येकाकडे पितरांसाठी जेवणाचे ताट हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते। तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही पितरांसाठी जेवणाचे ताट हे बनवू शकता। आता पितरांचे ताट वाढताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे। ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे। सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्या। ताटाच्या मधोमध भात, वरण ठेवावे। तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी। कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे। आता आपलं हे जेवण तयार झाल्यानंतर आपल्याला याचा नैवेद्य हा पितरांना प्रथम द्यायचा असतो। मग आपण कावळ्यांना हे अन्न ग्रहण करण्यासाठी देतो। पण मग ते कसे द्यावे? सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गायीच्या शेणाने सारवून गंगाजलाने पवित्र करा। घराच्या अंगणात रांगोळी काढायची आहे। आता आपण शहरामध्ये राहत असाल तर आपल्याला गायीच्या शेणाने सारवणे शक्य होत नाही। मग अशा वेळेस काय करावे? आपण आपल्या छतावरती जायचं आहे। आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि असं पाणी आपण खाली टाकायचं आहे। म्हणजेच त्याने अगदी तुम्ही सारवून घेतलं तरी पण चालेल। त्यानंतर त्या गोलाकार भोवती आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे। आता या दिवशी कोळशाला खूप महत्त्व आहे, कारण की आपण जेव्हा पितरांना जेवण देत असतो तेव्हा हे जेवण अग्नीद्वारे दिलं जातं असे म्हणतात। मग आपल्याला कोळसा घ्यायचा आहे। आता हा कोळसा घेतल्यानंतर आपल्याला तो थोडासा गरम असलेलाच कोळसा घ्यायचा आहे। तर आता हा जो काही कोळसा आहे त्यावरतीच आपल्याला आपला नैवेद्य अगोदर ठेवायचा आहे। मग थोडासा भात ठेवावा। तसेच ज्या काही भाज्या आहेत त्यांचा थोडा थोडा नैवेद्य आपल्याला त्या कोळशावरती ठेवायचा आहे। त्याचा धूर निघेल अशा पद्धतीने ठेवावे। तसेच आपण तिथे अगरबत्ती, धूप, दीप देखील दाखवायचा आहे। आता त्यानंतर आपण आपल्या हातामध्ये पाणी देखील घ्यायचं आहे। आता हे जे काही पाणी आहे ते आपण कोळशाभोवती 3 वेळा फिरवायचं आहे। आता आपल्याला कावळ्यांना या जेवणासाठी आमंत्रण द्यायचं आहे। आता आपल्या जवळपास कावळे असतील तर त्यांना तुम्ही हे जेवण द्यायचं आहे, कारण की आपले पित्र हे कावळ्यांच्या रूपामध्ये येतात असे म्हणतात। मग कावळ्यांनी जर हे अन्न ग्रहण केले किंवा कावळा जर त्याला शिवला तर पितरांनी आपले अन्न ग्रहण केले असे म्हणतात। मग जेव्हा नैवेद्य ठेवत असतो तेव्हा सर्व गोष्टी ठेवायच्या आहे। तसेच एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे। आपण त्या ताटाचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला पितरांकडे माफी मागायची आहे। आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून, घरातल्या लहानांकडून, मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल, तुमची कोणतीही सेवा झालेली नसेल तर मला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी सेवा मी नक्की करेन। तुम्ही हे अन्न ग्रहण करावे आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या असे आपण म्हणायचे आहे। त्यानंतर आपण त्या ताटाचे दर्शन घ्यायचे आहे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। किंवा तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांचे देखील तुम्ही स्मरण हे करू शकता। अशा प्रकारे आपण पितरांना ताट हे दाखवायचं आहे। आता घरामध्ये जी पण मोठी व्यक्ती असेल, मग तुमचे अगदी आजोबा असतील किंवा वडील असतील तर त्यांनी हा नैवेद्य पितरांना द्यायचा आहे। याला घास देणे असेही म्हणतात। प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः जरूर लिहा। धन्यवाद।